सुरगाणा तालुक्यात पावसाचा कहर, पुरात शेतकऱ्याचा मृत्यू, भूस्खलन व अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत. 36 तासांपासून संततधार, अनेक गावांचा संपर्क तुटला, वीज पुरवठा खंडित, भात शेती व घरांचे मोठे नुकसान. सुरगाणा तालुक्यात गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सलग 36 तासांहून अधिक काळ सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक फरशी पूल पाण्याखाली गेले, त्यामुळे अनेक गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला असून वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. अतिवृष्टीमुळे भातशेती, घरे, रस्ते आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. या अतिवृष्टीत बोरमाड येथील शेतकरी पुंडलिक मोतीराम चव्हाण वय 42 यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. 22 जुलै रोजी सायंकाळी गावातून शेताकडे जात असताना नाल्याच्या पुरात पाय घसरल्याने ते वाहून गेले. त्यांचा मृतदेह नंतर नाल्यात आढळून आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलाय. मुसळधार पावसामुळे लाडगाव येथील गोविंद सोनू चौधरी, म्हैसमाड येथील खंडू माले यांच्या घरांच्या भिंती कोसळून नुकसान झाले. तसेच गायधरपाडा हतगड येथील राजू मोतीराम पवार यांच्या घरावरील पत्रे वादळी वाऱ्यामुळे उडून गेल्याचे घराचे नुकसान झाले. तालुक्यातील भात शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. मांडवे येथील शेतकरी विठ्ठल रहानू जाधव यांच्या भात पिकासह विहिरीचे नुकसान झाले. ठाणगाव येथील झरीचा तलाव फुटल्याने सुभाष महाले, गुलाब महाले, जयराम महाले, नारायण महाले यांच्यासह 9 शेतकऱ्यांच्या भातशेतीचे नुकसान झाले. भवाडा गहाले मार्गावरील पूल पुरात वाहून गेल्याने संपर्क तुटलाय. तर बारे, हस्ते, अंबाठा, खुंटविहीर आणि अलंगून सुरगाणा या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. खुंटविहीर अंतर्गत रानविहीर गावाजवळ उखरडी डोंगरावर भूस्खलन झाल्याने माती, दगड व गोटे गावातील पाण्याच्या टाकीलगत येऊन पोहोचल्यात. संभाव्य धोका लक्षात घेऊन नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या. दरम्यान उंबरठाण परिसरात विजेचे खांब कोसळल्याने गेल्या 48 तासापासून वीज पुरवठा खंडित झालाय. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, विद्यार्थ्यांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया व इतर दैनंदिन कामावर परिणाम झाला असून संपूर्ण परिसर अंधारात आहे. पिंपळसोंड, रगतवीर, आंबेपाडा, बोरचोंड, उंबरपाडा आदी भागात पुराचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. काही ठिकाणी नदीवर पूल नसल्याने गावांचा तालुक्याशी संपर्क तुटलाय. नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. अतिवृष्टीमुळे सुरगाणा तालुक्यात मोठे आर्थिक नुकसान झाले असून नुकसानग्रस्तांना तातडीने मदत व पंचनामे करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. कार्यकारी संपादक कुंजाराम खांडवी सह भारती दळवी.